हॅलो एव्हरीवन. आमचा मिरर थोडासा खराब आहे. आज मी चालली आहे केरलाची शॉपिंग करायला. फक्त एक दिवस आहे माझ्याकडे, त्यामध्ये मला पूर्ण शॉपिंग करायची. मी चालली आहे कुठे, काय घेते. ॲक्च्युली मी चालले होते कॅम्पमध्ये. SGS मॉलसुद्धा आहे तिथे आणि क्लोअर सेंटरसुद्धा आहे. म्हणजे मला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटतील म्हणून म्हटलं चला तिथेच जाऊया. तर नेहमी मी आणि पल्लू आम्ही दोघीच तिकडे जातो शॉपिंगसाठी. मी एकटी कधीच गेलेली नाही आहे. सो म्हटलं की चला तिथेच जाऊया, कारण की वेळ खूप कमी आहे. एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. म्हणून मग फर्स्ट मी SGS मॉलच्या इथेच गेले. तर तिलाही सांगितलं फोन करून की तू तिथेच ये म्हणून. आणि ती कात्रजवरून येणार होती, तर तिच्यासाठी ते जवळ होतं आणि मी वाघोलीवरून येणार, तर माझ्यासाठी ते लांब होतं. हॅलो, निघाली आम्ही पल्लू. हो हो हो. तुला किती डिस्टन्स आहे तिकडून? 15-20 का? बरं ठीक आहे, म्हणजे मला तरी थोडं लांब दाखवत आहे. तुला लोकेशन पाठवून ठेवते, त्या अकॉर्डिंग निघ मग. आणि हा मी जो कवर घेतला, मला माहिती आहे बऱ्याच जणांना हा आवडणार आहे, कारण की त्याच्यावर तो मेसेज लिहिलेला आहे, तो खूप मस्त आहे. म्हणूनच मी घेतला. हा सवानावरून घेतला आहे. लिंक पाहिजे असेल तर माझं डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता. आणि मी SGS मॉलच्या बाहेर जाऊन उभी होते. तिला फोन केला तर ती बोलली मला अजून अर्धा तास लागणार आहे. म्हटलं यार, तू जवळ असून सुद्धा लेट आली आहेस. सो म्हटलं बाहेर उभं राहण्यापेक्षा आपण थोडीशी शॉपिंग करूया. तर आत गेल्यावरती मला बऱ्याचशा गोष्टी तिथे आवडल्या. तर माझी बॅग फुल भरलेली होती, तर म्हटलं चला ट्रायल करूया. तोपर्यंत तिला एक फोन केला की म्हणले मी ट्रायल रूममध्ये आली आहे, तू जशी येशील तर ट्रायल रूममध्येच ये. तर फर्स्ट मला हा पिंक ड्रेस एवढा आवडला होता की तो मी बघता क्षणी म्हटलं ट्रायल नाही केला तरी मी तो घेणार, कारण की मला तो खूप आवडला. त्यानंतर मी ग्रीन कलरचा तो एक फॉर्मलमध्ये जात होता. मला आवडला खूप, बट मी तो केरलाला घालू नाही शकत. त्याच्यामुळे तो मी घेतला, पण मी तो तिकडे घेऊन नाही गेले. नंतर एअरपोर्ट लुक करूया म्हणून मी एक असा बॉडीकॉन सिम्पल असा ड्रेस घेतला. मेन म्हणजे हा खूप स्वस्त होता. 400ला समथिंग हा पडला. तर मी हा टॉप ट्राय करतानाच पल्लू आली आणि मला ती कारणं देत होती की कशामुळे तिला लेट झालं. तिचं पेट्रोल संपलं, मम्मीने तिला रिटर्न बोलवलं, असं बऱ्याचशा गोष्टी. बट ठीक आहे, चला ट्रायल करताना तरी आली ॲटलिस्ट, जेणेकरून मला सजेस्ट करेल की काय काय घेऊ आणि काय नाही. तर हा टॉप मला खूप आवडला, ज्याच्यावर मी खूप मस्त मस्त फोटोज काढलेले आहेत. त्यानंतर हे दोन मी फुटवेअर्स पण घेतले. तर पहिल्यांदा पाहिलं म्हटलं 450 बिल, वाव. आणि देन बघितलं 5,500. तर म्हटलं चला एवढं तर होणारच आहे. एवढी सगळी शॉपिंग झाल्यानंतर म्हटलं आपण काहीतरी पेटपूजा करूया. मला पास्ता एवढा आवडतो की म्हणजे तुम्ही मला त्याच्या पुढे काही दिलं ना तर मी नाही म्हणेल. तसं तर आम्हाला दोघींना पण पास्ता खूप आवडतो, बट आज तिचा उपवास होता, सो तिला फ्राईजच घ्यावे लागले आणि तिच्यासमोर ती मस्त दबाके पास्ता खाल्ला होता. आणि पास्तामध्ये पण मला रेड सॉस पास्ताच आवडतो, व्हाईट सॉस बिलकुल आवडत नाही. मस्तपैकी पेटपूजा केल्यानंतर तिला म्हटलं क्लोअर सेंटरमध्ये जाऊया. तिथे मी बरेचसे टॉप्स घेतले, जम्पसूट्स घेतले, असं बरीचशी शॉपिंग केली. बट व्हिडिओज काढायचंच विसरून गेले, कारण की मला खूप घाई झाली होती. शेटचं तिकडून फोन येत होते की कधी येते म्हणून, कारण की मला त्याच्यानंतर जाऊन पॅकिंग करायची होती, रात्रीचं निघायचं पण होतं. मी पटकन ऑटो बुक केली आणि नंतर मी घरी जाऊन पटापट माझी शॉपिंग जी केलेली होती त्याची पॅकिंग केली आणि आम्ही एअरपोर्टला निघालो. तर ते सगळं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार. तर नेक्स्ट ब्लॉग आपला केरलामध्ये आम्ही फर्स्ट डे कसा स्पेंड केला त्या रिलेटेड असणार. मी नेक्स्ट ब्लॉगसाठी कोण एक्साइटेड आहे प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी लवकर तो ब्लॉग अपलोड करेल.